फक्त एवढंच सांगणार आहे, मेलडी खाओ खुद जान जाओ. 2 मिनिटं मी बोलतो. शेतकरी उपाशी, मोदी सरकार मेलडीशी. शेतकरी उपाशी, मोदी सरकार मेलोडीशी. आज या हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आहोत. मी एवढंच सांगणार आहे, आंदोलनाचा धसका काय असतो ना, त्या हुकुमशाही सरकारने घेतलेला आहे. हा हायवे आहे, पण या हायवेवरून सगळ्या गाड्या फिरवल्या आणि मग तुम्ही उन्हामध्ये शेतकऱ्यांनी किती तास बसा, तुमच्याकडे आम्ही बघणार नाही, हा संदेश त्यांनी दिलेला आहे. आमच्या गाड्या अडवल्या गेल्या, पोलीस प्रशासनाचा वापर केला जातो, बळाचा वापर केला जातो आणि तुमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातो. याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं उतरलेलो आहोत. गेले काही दिवसापासून सर्व चॅनलवर शेतकऱ्यांची व्यथा मांडली जाते. ते नालायक सरकार त्याच्याकडे बघत नाही. काल मी टीव्हीवर बघितलं, ही विधान परिषदेचा आता बाजारभाव फुटला जातो, पण शेतकऱ्यांचा बाजारभाव फुटला जात नाही. हे दुर्दैव आहे. तुमच्या मताची त्यांना गरज नाही हो, तुम्ही आंदोलन किती करा. आम्ही कसं जिंकून यायचं याची स्ट्रॅटर्जी त्यांची ठरलेली आहे. लढाई आपली आहे. मी एवढंच सांगेन, या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचं आहे. लासलगावला सुरुवात झाली, चांदगडला सुरुवात झाली, आता चांदवडवरून ही सुरुवात नाशिकमध्ये पोहोचली पाहिजे. कांदा सरकार घालवतो. मी सर्व शेतकऱ्यांना सांगेल, हा प्रचार प्रत्येक बाजार समितीच्या शेतकऱ्यामध्ये जाऊन द्या, इतक्या मोठ्याने जाऊन द्या. तुम्ही जर प्रचार केला ना, तर नाशिकचा अख्खा शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि मंत्र्याला कांदे मारून त्यांना फिरून देऊ नका, एवढी तुम्हाला विनंती करतोय. या मंत्र्यांना सुद्धा कळलं पाहिजे की नाशिकला जायचं नाही. अरे तुम्ही कुंभमेळा करताय, या कुंभमेळ्याला तुम्ही पैसे देताय पण शेतकऱ्यांना देत नाही. या भाजपच्या असलेल्या पक्षामध्ये सर्वात जास्त निधी 8 ते 10,000 कोटी जमा आहे. तेवढा जरी पैसा या शेतकऱ्यांना दिला ना तरी पुष्कळ होईल.